नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेतलेली आहे. तर चला पाहूया. पहिला प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये झाला. प्रश्न दुसरा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये खेडा जिल्ह्यात नडियाद या गावामध्ये झाला. प्रश्न तिसरा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे झवेरबाई पटेल. प्रश्न चौथा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे लडबा. प्रश्न पाचवा, सरदार वल्लभभाई पटेल यांचे लग्न कधी झाले? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचे लग्न 1893 मध्ये झाले, तेव्हा ते 16 वर्षाचे होते. प्रश्न सहावा, सरदार वल्लभभाई पटेल भारत स्वतंत्र झाल्यावरती कोणत्या पदावरती काम करत होते? उत्तर आहे ते भारताचे प्रथम गृहमंत्री होते आणि उपराष्ट्रपती म्हणून या 2 पदावरती काम करत होते. प्रश्न सातवा, सरदार वल्लभभाई पटेल 10वी पास कधी झाले? उत्तर आहे त्यांच्या वयाच्या 22व्या वर्षी ते 10वी पास झाले, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. घरच्या जबाबदारीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत, म्हणून वयाच्या 22व्या वर्षी 10वी पास झाले. प्रश्न आठवा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्नीचे मृत्यू कधी झाले? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्नीचे मृत्यू 1909 मध्ये कॅन्सर या रोगामुळे झाले. प्रश्न नववा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्यांदा कोणती निवडणूक लढवली? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली 1917 मध्ये. प्रश्न 10वा, सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार हे नाव कोणी दिले? उत्तर आहे बरडोली आंदोलनामध्ये गांधीजी आणि आंदोलनात सामील असलेल्या महिलांनी वल्लभभाईंना सरदार असे नाव दिले. प्रश्न 11वा, सरदार वल्लभभाई पटेल पहिल्यांदा जेलमध्ये कधी गेले? बरडोली आंदोलनाच्या वेळेस 1940 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जेलमध्ये गेले. प्रश्न 12वा, सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे अध्यक्षपद कधी होते? उत्तर आहे 1920 मध्ये, 1922, 1924, 1927 ते 1945 पर्यंत सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसचे अध्यक्षपद म्हणून काम करत होते. प्रश्न 13वा, राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 31 ऑक्टोबर या दिवशी, कारण सरदार वल्लभभाई पटेलचा जन्मदिवस आहे. राष्ट्र एकत्रीकरणामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे खूप मोठे योगदान असल्यामुळे राष्ट्रीय एकता दिवस त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. प्रश्न 14वा, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? उत्तर आहे 1991 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. प्रश्न 15वा, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून कोणाचा पुतळा उभा करण्यात आला आहे? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून उभा करण्यात आला आहे. प्रश्न 16वा, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे आहे? उत्तर आहे गुजरात या राज्याच्या पिंपळा शहराजवळ नर्मदा नदीच्या धरणाजवळ सादुया या बेटावरती स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा करण्यात आले आहे. प्रश्न 17वा, स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी किती क्षेत्र आहे? उत्तर आहे 2000 मीटर. प्रश्न 18वा, स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ किती किलोमीटरचा कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे? उत्तर आहे 12 किलोमीटरचा. प्रश्न 20वा, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे 182 मीटर इतकी स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे. प्रश्न 21वा, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची फूटमध्ये किती आहे? तर 597 फूट इतकी आहे. प्रश्न 22वा, स्टॅच्यू ऑफ युनिटीचे रचनाकार कोण आहेत? उत्तर आहे राम सुतार. प्रश्न 23वा, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष असे का म्हटले जाते? उत्तर आहे 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे खूप मोठे योगदान असल्यामुळे त्यांना लोह पुरुष असे नाव देण्यात आलेले आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे वेळप्रसंगी लढाई करून आणि लोकांना विनंती करून भारतामध्ये विलीनीकरण केलेले आहेत, म्हणून त्यांना
लोह पुरुष असे म्हटलेत आहे. प्रश्न 24वा, स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे बांधकामाचा खर्च किती कोटी होता? उत्तर आहे 2,989 कोटी इतका स्टॅच्यू ऑफ युनिटीचा खर्च आलेला आहे. प्रश्न 25वा, स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला होता? उत्तर आहे लर्सन आणि टुर्बो या कंपनीसोबत करार करण्यात आला होता. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.